नमस्कार. हाऊसिंग सोसायटी आणि हाऊसिंग सोसायटीची समिती कमिटी गठीत कशी करावी? हाऊसिंग सोसायटी बायलॉज अधिनियम नवीन परिपत्रकं या माध्यमातून हाऊसिंग सोसायट्यापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा परिपूर्ण प्रयत्न असतो. अनेक वेळा मी पाहिलं आहे की हाऊसिंग सोसायटीला कमिटीची निवडणूक प्रक्रिया ही मान्यच नसते. मान्य नसते म्हणून किंवा माहिती नाही म्हणून चालत नाही, तर कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी तरतुदी आहेत त्या तरतुदीचे परिपूर्ण पालन करून समिती गठीत करणे आपल्याला बंधनकारक आहे. अन्यथा मी पाहिलेल्या काही उदाहरणं आहेत, त्यामध्ये वार्षिक मीटिंग, सर्वसाधारण मीटिंग, विशेष सर्वसाधारण मीटिंग किंवा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सुद्धा समिती तयार केली जाते आणि ती समिती पुढील कामकाज करते. मंडळी वर्षातून एकदा, दोनदा, 2 वर्षातून एकदा त्या सभासदांनी, कमिटी सभासदांनी राजीनामे दिला, अध्यक्षांनी राजीनामे दिला, लगेच नवीन अध्यक्ष, लगेच कमिटी चेंज वगैरे वगैरे अशा गोष्टी घडतात. ह्या कायदेशीर नाहीत. मग आपण घेतलेले काही वेळा निर्णय हे चुकीचे होऊ शकतात. त्यामुळे या बाबीकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्र शासनाने निवडणूक प्राधिकरण तयार केलेलं आहे आणि या निवडणूक प्राधिकरणामार्फत हाऊसिंग सोसायटीची समिती गठीत केली जाते. यामध्ये 2 भाग केलेले आहेत. हाऊसिंग सोसायटीचे वर्गवारी केलेले आहेत. ही वर्गवारी समजून घ्या. एक तर ड वर्गातली संस्था आहे आणि दुसरा वर्गवारी आहे ई वर्ग. ड वर्गात ज्या संस्थेंचे सभासद संख्या 251पेक्षा जास्त आहे ती ड वर्गामध्ये आहे आणि याचं निवडणूक कोण घेणार आहे? तर निवडणूक प्राधिकरण. निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जातो आणि ते निवडणूक निर्णय अधिकारी तुमची समिती गठीत करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करते. दुसरा वर्गवारी आहे ती ई वर्ग. ई वर्गातल्या संस्था या कुठल्या संस्था आहेत की ज्या सभासद संख्या 250पेक्षा कमी आहेत, या संस्थांची वर्गवारी कुठे आहे? ई वर्गातली. मग प्राधिकरणाने काय केलेलं आहे? या संस्थांची निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी ई पॅनल तयार केले. म्हणजे तालुका वाईज, जिल्हा वाईज, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ई वर्गातले पॅनल तयार करून या निवडणूक अधिकाऱ्यामार्फत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते. म्हणजे आपल्याला इथं ई वर्गातल्या संस्थांना पूर्ण अधिकार आहे की आपला निवडणूक अधिकारी कोण निवडायचा आहे. संस्थेने काय करायचं आहे? संचालक मंडळाच्या सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आणि त्याच्यामार्फत आपल्या समितीचं गठन करायचं. एवढं सोपं आहे. ह्या पद्धतीचं माहिती घेऊन आपण रायगड जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संपर्कात येऊन जर का आपल्याला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या पद्धतीचं तुम्ही फोनवरती किंवा प्रत्यक्ष फेडरेशनच्या कार्यालयाला व्हिजिट देऊन याबाबत आपल्याकडे काही माहितीचा अभाव असेल, माहिती मिळाली नसेल तर कृपया फेडरेशनकडे संपर्क करावा. धन्यवाद.